तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी प्रथमे डोके सर स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. कारण की आजचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, मुंबई पोलीस शिपाई चालक आणि कारागृह याच्यासाठी लेखी परीक्षा झालेली आहे. आणि लेखी परीक्षेचा जो कट ऑफ आहे तो कधी लागणार याच्या संदर्भात तुम्हाला माहिती सांगणार आहे. आणि कट ऑफ किती लागणार हे देखील तुम्हाला आज सांगणार. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच कळकळीची विनंती आहे मित्रांनो, तुम्ही जर यूट्यूब चॅनल नवीन असाल तर आताच आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका. कारण की यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नवीन नवीन माहिती वेळोवेळी बघायला मिळेल. त्याच्यामुळे तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं, फक्त यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला कुठलेही पैसे लागत नाही भावांनो. फक्त यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला तुम्हाला पूर्णपणे माहिती जी आहे ती योग्य वेळी दिली जाईल. त्याच्यामुळे तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. मी आज तुम्हाला अशी माहिती सांगणार आहे की मुंबई पोलीस चालक या पदासाठी कट ऑफ किती जाणार आहे. आणि पेपर झाले, बरेच जणांच्या कमेंट येतात की सर पेपर झालेला आहे आणि मुंबई चालकीचा कट ऑफ काय लागणार, कशा प्रकारे लागणार, आम्हाला एवढे मार्क आहेत तेवढे मार्क आहेत. तर त्याच्या संदर्भात तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगणार. त्याच्यामुळे तुम्ही यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल, अजून देखील केलं नसेल तर आताच करून टाका. कारण की अजून तुम्ही व्हिडिओ बघताय पण अजून यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नाही. पण त्यामुळे तुम्हाला विनंती करतोय भावांनो की यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तर आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की मुंबई चालक या पदासाठी कट ऑफ काय जाणार. आता आपण शिपायाचा सांगितला, कारागृहाचा सांगितला, पण चालक या ड्रायव्हर या पदासाठी कट ऑफ राहिलेला आहे. आणि ते काय सांगणार आहे तुम्ही नक्की ऐका आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तर आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा की ओपनसाठी कट ऑफ काय जाणार, चालक या पदासाठी ओपनसाठी कट ऑफ. तर मित्रांनो, चालकचा कट ऑफ जे आहे तो ओपनच्या पदासाठी, कारण की मी शिपाई या पदासाठी कट ऑफ सांगितला होता तर बरेच जण म्हणायला लागले की सर एवढा कमी प्रमाणात कट ऑफ कसं काय लागू शकतो भावांनो. तर मी तुम्हाला शिपाई या पदासाठी सांगितलं होतं कट ऑफ 130 मार्काचा. तर बरेच जणांचे कमेंट आले की अशा कट ऑफ तुम्ही सांगितला आहे किंवा असे तसे अशा बऱ्याच कमेंट येतात. कारण की ज्यांना जी आपल्याला जेवढी माहिती आहे ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका. तर चालक या पदासाठी ओपनचा कट ऑफ, तर ओपनचा कट ऑफ 130 मार्कापर्यंत ओपनचा कट ऑफ लागू शकतो चालक पदासाठी. कारण की पेपर अवघड होता का, बऱ्याच प्रकारे विद्यार्थ्यांना पेपर अवघड गेलेला आहे. आणि मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की बऱ्याच विद्यार्थ्यांची टोटल तुम्ही लक्षात घ्या, टोटल जे आहे ते 100 मार्क देखील होत नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांची टोटल जे आहे ते 100 मार्क देखील होत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे की कट ऑफ जे यंदा फार कमी जाणार आहे, म्हणजे कमी म्हणता येणार नाही. जो कट ऑफ आहे तो आपण हायस्ट लेवलचा कट ऑफ सांगत आहे, ह्याच्या पुढे कट ऑफ लागत नसतो. त्याच्यामुळे तुम्ही चिंता करू नका. कट ऑफ जो आहे तो 100 मार्काचा कट ऑफ सांगत होतो आणि ते देखील तुम्हाला सांगणार आहे. तर कट ऑफ जो आहे तो ओपनचा 130 मार्काचा चालक या पदासाठी लागू शकतोय. चालक या पदासाठी 130 मार्काचा कट ऑफ जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर तुम्हाला 130 मार्क पडत असेल तर भावांनो तुम्ही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की सर परत तुम्हाला चॅनल हुडकायला उशीर लागणार, कारण की कोण कुणाचा व्हिडिओ बघितलाय काय कळत नसतंय. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो की यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्ही परत कट ऑफ लागल्यानंतर मला तुम्ही कमेंट करून सांगा किंवा फोन करा की सर आम्हाला एवढे मार्क पडले तर आमचं सिलेक्शन झालं. त्याच्यामुळे तुम्हाला एकदम कॉन्फिडन्स सांगतोय मी, कॉन्फिडन्सनं सांगतोय की भावना 130 मार्काचा कट ऑफ चालक पदासाठी लागू शकतोय. त्याच्यामुळे तुम्ही ही करून ठेवा. आणि ओबीसीचा कट ऑफ सांगणार आहे की ओबीसीचा कट ऑफ जे आहे ते 125 मार्क ते 126 मार्कापर्यंत ओबीसीचा कट ऑफ जाऊ शकतो मुलांचा. अशा प्रकारे चालक पदासाठी ज्यांनी फॉर्म भरला होता, ज्यांनी लेखी परीक्षा दिलेली आहे आणि त्यांचं 100% कल्याण होणार आहे, याच्यात काय कुठलेही शंका घेण्याचं कारण नाही. त्याच्यामुळे कट ऑफ जो आहे ते एकदम ओरिजिनल कट ऑफ आपण सांगत आहे. कारण की आता त्यानंतर एस सी या कास्टसाठी कट ऑफ जो आहे तो 123 मार्काचा कट ऑफ लागू शकतो एस सी या कास्टसाठी. त्यानंतर एस टी या कास्टसाठी 124 मार्काचा कट ऑफ जाऊ शकतो. त्यानंतर VG या कास्टसाठी 125 मार्काचा कट ऑफ जाऊ शकतो. आता बरेच जण म्हणतात की सर आम्हाला आमची VG कास्ट आहे, आम्हाला 112 टोटल होते, 120 टोटल होते, 125 टोटल होते, 127 होते, 127 होते, 128 होते, 129. भावांनो लक्षात ठेवा की जर तुमची टोटल 130 मार्काची होत असेल, तुम्ही कुठलीही तुमची कास्ट असू द्या, मी तुम्हाला सांगितलंय ओपन असू द्या, ओबीसी असू द्या, ST असू द्या, NT असू द्या, VG असू द्या, NTC, EWS, SCBC, कुठलीही कास्ट असू द्या, मुली असू द्या, मुलं असू द्या, तुमची जर टोटल 130 मार्काची होत असेल तर तुम्ही विचारायचं कारण नाही भावांनो, तुमचं सिलेक्शन 100% झालेलं आहे. तुमची फक्त 130 मार्काची पुढे टोटल पाहिजे. मग तुम्ही कुठलीही कास्ट असू द्या. आता एवढा तर विषय क्लिअर झाला, कारण की बरेच जणांना मार्क पडलेले आहेत. पण आपण कसं आहे माहिती आहे का, आता माझे समजा ओपन कास्ट आहे, आता मला 30 मार्क पडले, 130 मार्क पडले, पण माझ्या मनात शंका असते की माझा नंबर बसेल का नाही. पण त्याच्या खाली सांगतो तुम्हाला ओबीसी, ST, VG या कास्टवाल्यांनी जर 130 मार्क असतील
तर त्याने कुठल्याही मनात शंका घेण्याचं कारण नाही, त्यांनी पेढे वाटायच्या तयारीत लागायचं. कारण 130 जर मार्क तुम्हाला पडत असतील भावना, तर तुमचं 100% सिलेक्शन ह्याच्यामध्ये होत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे की 130 मार्काच्या पुढे जर कुठलेही कास्ट असू द्या, ओपन सोडून. ओपनचं कसं आहे माहिती आहे का, आपण आज कट ऑफ सांगितलं ओपनचा 130 मार्क, कधी कधी 131चा देखील लागू शकतो, 132 लागू शकतो किंवा 129चा देखील लागू शकतो. त्याच्यामुळे कट ऑफ जायचं फक्त 1-2 मार्काने फरक पडू शकतो, पण 130 मार्काच्या पुढे कुठलाही कास्टचा कट ऑफ जाणार नाही. हे माझं वाक्य आहे आणि तुम्ही इथं स्क्रीनशॉट करून ठेवा भावनो, कारण की स्क्रीन रेकॉर्डिंग करून ठेवा. 130 मार्काचा कट ऑफ तर आता मला व्हिडिओ दाखवा, सर तुम्ही म्हणलं होतं की ओपन सोडून दुसऱ्या कास्टचं कट ऑफ हाय गेलेत, असं नाही भावनो. 130 मार्क जर तुम्हाला कुठलीही कास्ट असते ओपन सोडून म्हणतोय मी, तर तुमचं 100% सिलेक्शन यादीमध्ये नाव बसणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारची चिंता करायची नाही. आता बऱ्याच जणांनी 138, 137 चांगल्या फार प्रकारे चांगले मार्क आहेत, कारण की असे मार्क घेणे म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना एवढं भाग्य लागतं भावना. कारण की आणि ज्यांचं मेहनत केलेली आहे, 100% अभ्यास केलेला आहे, त्यांनाच 137, 138, 140, 145 असे मार्क पडत आहेत. आणि जे आपले मॅडम असतात म्हणजे त्यांना बरोबर मार्क पडलेत तरी त्यांचं 100% होऊन जातं 130 मार्कापर्यंत जर तुमची लेवल येत असेल. आता मी तुम्हाला सांगितलं की कुठल्याही कास्ट तुम्ही मनात घ्यायचं नाही की आमची ही कास्ट आहे, आमचं होईल का, आमचं ही आहे ती आहे, कुठं काय होईल. आता तुम्हाला सगळं माहिती आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी काय काय लागतं. आता आपल्याला जर निवड यादी आली तर आपल्याला कागदपत्र पडताळणीसाठी बोलवलं जाईल. म्हणजे तुम्ही भरतीच्या वेळेस जी कागदपत्र सादर केली होती किंवा जी कागदपत्र तुमच्याकडून सादर करायची राहिली होती, ती कागदपत्र तुम्हाला आता इथं सादर करावं लागतात. कारण आता असं आपल्याला माहिती आहे की जर तुम्ही सादर नाही केली तर तुम्हाला 1 ते 1.5 महिन्याचा वेळ दिला जातो, त्यानंतर तुमचं भरती प्रक्रिया तुम्हाला बाद केलं जातं. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो की कागद तुम्हाला जर 130 मार्कच्या पुढे असतील, आता वारंवार सांगतो भावनो, 130 मार्काच्या पुढे जर तुम्हाला मार्क असतील तर तुम्ही कागदपत्र उचकायला चालू करा. कारण की कागदपत्र गोळायला चालू करा, कारण की ज्यांची राहिलेली आहे त्यांची 100% 130 मार्कावाले विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे, फक्त ओपन कास्ट सोडून. आता ओपनचं तुम्हाला 131 देखील लागू शकतो, 132 लागू शकतो. त्याच्यामुळे चालक पदासाठी ज्यांनी पेपर दिलेला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचं 130 मार्काच्या पुढे टोटल होत असेल, 130 मार्कापर्यंत टोटल होत असेल, तर 100% आपलं निवड यादीमध्ये नाव असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही आता विषय असा आहे की पोलीस भरतीसाठी बरेच विद्यार्थी प्रयत्न करतात पण त्यांना अपयश येतं. कशामुळे तर असंच स्वतःवर विश्वास नसणे, म्हणजे मेन कारण म्हणजे स्वतःवर विश्वास नसणे, म्हणजे लोकांवर विश्वास ठेवणे, असं दुसऱ्या फार चुका करतात विद्यार्थी. त्याच्यामुळे पोलीस भरती पण बाद होतात. आता शेवटचा चान्स आहे, आणखीन एक भरती, नवीनच भरती लवकरच येणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. नवीन भरती कधी येणार आहे तर तुम्हाला सांगणार. आता मी तुम्हाला चालक पदासाठी संपूर्ण कास्टचा कट ऑफ सांगितलेला आहे. आता बऱ्याच जणांना कशा प्रकारे मार्क असतील तर त्यांनी मला मेसेजद्वारे कळावं, कारण की आपला नंबर आहे व्हॉट्सअपचा 9307248024. या व्हॉट्सअप ग्रुपवर फक्त ह्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा की सर आम्हाला एवढे मार्क आहेत, आमचं होईल का. मी तुम्हाला योग्य मार्गदर्शन करत राहील. फक्त कॉल करू नका भावना, कारण की कॉलनं काय होतं काही जास्तीत जास्त फोन यायला लागल्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला जर दुसऱ्या कुठल्या कामामध्ये क्लासमध्ये असलं तर त्याच्यामुळे जास्तीत जास्त फोन येतात आणि डिस्टर्ब होतं. त्याच्यामुळे फोन करू नका, फक्त मेसेज करा व्हॉट्सअपला, तुम्हाला प्रत्येकाला रिप्लाय दिला जाईल. आणि तुमचं फक्त मी तुम्हाला सांगितलं की 130 मार्काच्या पुढे जर तुम्हाला मार्क होत असतील, 130 मार्क तुमचे टोटल होत असेल तर 100% सिलेक्शन यादी होणार आहे. तर आता नवीन पोलीस भरतीचा विषय आहे की आता ह्या पोलीस भरतीचा कट ऑफची यादी कधी लागणार, तर मी तुम्हाला सांगितलं नवीन GR आलेला आहे. त्या GR मध्ये सांगितलेलं पेपर जे चेकिंगचं काम चालू आहे, पूर्णपणे परीक्षेचं झालेल्या योग्य प्रकारे कुठल्याही प्रकारचं कॉपी प्रकरण ह्याच्यामध्ये झालेलं नाही. आणि गेल्या वेळेस आपण बघितलं होतं मुंबईमध्ये हायटेक कॉपी प्रकरण झालं होतं, पण ह्यावेळेस असा कुठलाही प्रकार घडलेला नाही. हा पूर्णपणे CCTVच्या नजरेत पेपर झालेला आहे. त्याच्यामुळे कुणीही चिंता करायची नाही. सगळ्यांना मार्क पडलेत आणि सगळ्याला योग्य न्याय मिळणार आहे आणि मार्क देखील योग्य मिळणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर तुमच्याकडून पेपर तपासल्यास जर मिस्टेक झाली असेल स्वतःकडून, पण तुम्हाला पूर्णपणे यादी आल्यावर तुमचे मार्क कळणार आहेत आणि त्यानंतर तुम्हाला समजून जाईल की कशा प्रकारे आपलं सिलेक्शन यादीमध्ये नाव येईल. आता पेपरची ते कट ऑफची तारीख जी आहे ती 5 फेब्रुवारीपर्यंत आपल्याला कळेल. आणि मी तुम्हाला सांगितलं की 5 फेब्रुवारीपर्यंत सर्वांनी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की मी तुम्हाला वेळोवेळी अपडेट देत राहणार. त्यानंतर लगेच आपल्या यूट्यूब चॅनलवर जे फायनल कट ऑफ यादी लागणार आहे ती देखील तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. 5 फेब्रुवारीला संपूर्ण अपडेट येणार आहे.
आणि नवीन पोलीस भरती म्हणलं तर आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेले आहेत आणि गृहमंत्रीपद देखील त्यांच्याकडे सोपवलेलं आहे. त्याच्यामुळे नवीन पोलीस भरती देखील ही पोलीस भरतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 100% म्हणजे काळ्या दगडाची पांढरे काय 101% भरती होणार आहे आणि मोठ्या प्रमाणात जागा असणार आहेत. मी तुम्हाला सांगितलं होतं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये की 20,000 पदांची भरती होऊ शकते, पण भावानं तसं न होता, कारण की त्याच्यामध्ये देखील पदांची कमी संख्या होऊ शकते, काय वाढू शकतात, पण पद शक्यतो कमी असण्याची शक्यता आहे. म्हणजे कमीत कमी 15,000 पर्यंत ह्या भरतीची प्रक्रिया होऊ शकते आणि 100% या भरती तयारी लागा. आता आपल्या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण माहिती येत राहणार आहे. पूर्णपणे मिशन पोलीस भरती 2025 याच्यासाठी संपूर्ण अपडेट आपल्या यूट्यूब चॅनल देत राहणार आहे. कशा प्रकारे अभ्यास करायचा, कशा प्रकारे ग्राउंडची तयारी करायची हे देखील तुम्हाला कळत राहणार आहे. त्याच्यामुळे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.